औरंगजेब आणि औरंगजेबाचा लढाऊ किल्लेदार उदयभान राठोड यांच्यापासून तानाजी मालुसरेंनी गडाच्या पश्चिमेच्या बाजूनं द्रोणागिरीचा कडा यशवंत घोरपडे बंधूपासून द्रोणागिरीचा कडा तोडून छापा घालून आणि उदयभानास ठार मारून तानाजी मालुसरेंनी प्राण अर्पण केले गेले. त्यांच्या अद्भुत पराक्रमाची स्मारकशिला म्हणून महाराजांनी तानाजी मालुसरेंच्या स्मरणार्थी या गडाचं प्रबोधन केलं, कोंढाणा उर्फ शिवगाडी केलं. आणि या ठिकाणी मावळे दुःख व्यक्त करत असताना तानाजी मालुसरे दारार तिरकी पडल्यानंतर मावळे पळू लागले. आणि मग सूर्याजीनं जाऊन तो परतीचा दोर कापला आणि हिजड्यांनो, तुमचा बाप रक्ताच्या थवळ्यात मरून पडलाय, मी परतीचे दोर कापून टाकले असं म्हणून सूर्याजीने जाऊन शेलार मामाला म्हणून 200 मावळे कल्याण दरोजाने घेतले. आणि या ठिकाणी विजय झाला म्हणून उदयभान रक्तात पडलेल्या तानाजी मालुसरेंच्या छातीमध्ये लात मारून विजय झाला म्हणून मार्ग काढत असताना तो कल्याण दरोजाने धावत होता. आणि तिकडल्या शेलार मामाने 200 मावळे घेऊन उदयभानाला शेलार मामाने ठार मारला. आणि तानाजी मालुसरेंच्या रक्तानं स्वराज्याचा भगवा भडकला. आणि तानाजी मालुसरेंच्या रक्तानं गड पवित्र झाला आणि स्वराज्याचा शत्रूचा दोष खाली झाला. तो जिजाबाईंना तो आनंद राजगडाला लुटला. जिजाऊंना महाराजांना म्हटलं गेलं, बाळ शुभाराजे, पहा माझा लाडका कोंढाणा सर झाला, तुम्ही जाऊ शकता गडाला असं म्हणून महाराजांनी आपल्या लाडक्या कृष्ण होडीला सजवली. टाच मारून महाराज खोगीत घालून दिवसानं किरण फोडलं आणि महाराजांचं पहिलेच पाऊल कल्याण दरवाजावर पडलं. असं ग्रहित धरून महाराजांना जाणवलं गडावरती काहीतरी दुर्घटना घडली. पण महाराजांच्या स्वागतासाठी एकही मावळा नसताना महाराजांना जाणून माझ्या स्वागतासाठी एकही मावळा दिसत नाही. म्हणून महाराजांना सूर्याजीने जाऊन म्हटलं गेलं की राज तानाजी मालुसरे